मराठी लघुकथा जीवाभावाची मैत्रीण, संकट, साहस, मैत्री. अति लघुकथा जीवाभावाची मैत्रीण. एका गावात राधिका नावाची बाई राहत होती. राधिकाचा नवरा आणि राधिका बाजारात भाजीपाला विकून मिळालेल्या पैशात आपली उपजीविका भागवत होते. एक दिवस राधिकाचा नवरा मोटारसायकलने भाजीपाला मार्केटला घेऊन जात असताना अचानक भरधाव ट्रकने उडवले. राधिकाच्या नवऱ्याला जब्बर दुखापत झाली. मेंदूतून खूप रक्तस्राव झाला होता. तातडीने तिला ऑपरेशन करायला सांगितले. तातडीने डॉक्टरांनी सांगितले होते. राधिका बिचारी पार हादरून गेली होती. तिला काहीच समजत नव्हते. राधिकाने त्यांच्या भावाला पैसे मागितले, पण भावाने पैसे देण्यास नकार दिला. राधिकाजवळ जेवढी जमापुंजी होती ते सर्व जमा करून पहिले ऑपरेशन झाले होते. दुसऱ्या ऑपरेशनची चिंता राधिकाला लागली होती. राधिकाला तिच्या मैत्रिणीची आठवण झाली. तिने गोपिका नावाच्या मैत्रिणीकडे धाव घेतली. झाला प्रकार सांगितला. गोपिकाने सोने नाणे मोडून सर्वच जमापुंजी राधिकाच्या नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी दिले. राधिकाच्या संकटाच्या वेळी तिने कोणीच नातेवाईक धावून आले नाही, पण राधिकाची मैत्रीण मात्र धावून आली. जीवाभावाची मैत्रीण गोपिका देवासारखी धावून आली आणि राधिकाच्या नवऱ्याचे प्राण वाचले. राधिकाने कष्ट करून हळूहळू गोपिकाचे पैसे परत दिले. तात्पर्य: चांगला मित्र संकटाकाळी धावून येतो, म्हणून मैत्री ही चांगल्या गुणावरून टिकते. रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेले नाते कधी श्रेष्ठ आणि जीवाभावाची मैत्रीण करणं ही कधी श्रेष्ठ.